यूट्यूब व्ह्यूवर्स, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे. काल कापला होता, त्यामुळे थोडा काळा पडलेला आहे तो. काल कापून घेतलेला वरचा पाव जो असतो, कडक भाग असतो, तो काढून घेतलेला आहे. आणि हातालाही मी इथे खोबरेल तेल लावून घेतलेले आणि त्याचे गरे मी काढून घेते. तर ते गरे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरच्या पाती ज्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत आणि आतल्या ज्या बिया असतात त्या पण आपल्याला काढून वेगळ्या करायच्या आहेत. त्या बियांना इथे कोकणामध्ये आठळ्या म्हणतात, त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तरी ते हे गरे जे असतात ते खालच्या सालीला पण चिकटलेले असतात, वरच्या पावाला पण चिकटलेले असतात. तर वरच्या पावाकडच्या भागाला थोडा कडक पोर्शन असतो, तो पण आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जो काही आता पदार्थ करणार आहोत तो छानपैकी तयार होईल. तर अशा प्रकारे इथे सगळे गरे जे आहेत ते मी साफ करून घेतलेले आहे. तर त्या गऱ्याची मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे आणि ह्या गऱ्यांचे चिप्स कसे करायचे किंवा ह्या गऱ्यांचे वेफर्स कसे करायचे ते मी दाखवणार आहे. तर हे गरे आहेत ते आत्ता आपण कापून घेऊया. तर चिप्स करण्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी आपल्याला असे हे गरे उभेच कापून घ्यायचे आहेत. तर चिप्स करण्यासाठी एकाच साईजचे असे पातळ असे उभ्या आपल्याला हे गरे कापून घ्यायचे. जो काही जाड पोर्शन किंवा छोटे तुकडे असतात ते मी भाजीमध्ये घालणार आहे, म्हणजे जे आपल्या चिप्स होतील त्या छान तयार होतील. तर इथे सुरीच्या साहाय्याने आणि कटरच्या साहाय्याने मी हे गरे कापून घेते. काही जणं कैचीने पण कापतात, त्याने पण पटपट होतात. तर अशा प्रकारे मी हे सगळे गरे कापून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे चिप्स करण्यासाठी ठेवलेत आणि काही जे आहेत छोटे मोठे तुकडे, वेडेवाकडे तुकडे, ते मी त्याची भाजी करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर इथे सगळे गरे माझे कापून झालेले आहेत. हे भाजीसाठी आहेत आणि जे व्यवस्थित उभे आहेत ते आपण त्याच्या चिप्स करणार आहोत. त्याशिवाय भाजीमध्ये इथे हे जे फणसाच्या बिया आहेत किंवा ज्याला आठळ्या म्हणतात त्या पण मी घालणार आहे. हा फणस कच्चा होता, त्यामुळे ह्याच्या बिया अगदी अजून जून झालेल्या नाही आहेत, कोवळ्याच आहेत, त्यामुळे अगदी आपण त्या भाजीमध्ये छान शिजल्या जातात. तर त्याच्यावरती 2-3 आवरणं असतात, साली असतात, त्या काढून घ्यायच्या आहेत. एक वरची नरम साल असते आणि दुसरे हे बीला एक असं कडक कसं आवरण असतं पातळ, ते पण आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर या बिया ज्या आहेत त्या सुरीने वगैरे छान कापल्या जातात आणि त्यामुळे ते वरचं कडक आवरण ते मात्र नक्की काढायचं, नाही तर ते शिजलं जात नाही आणि चरचरीत लागतं. आणि त्याच्या आतमध्ये एक साल असते ब्राऊन रंगाची, ती ठेवली तरी चालते. तर ह्या मी थोड्याशा बिया कापून घेतलेल्या, त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून झाकून ठेवते, म्हणजे त्याला काही डिंक वगैरे लागला असेल किंवा त्यातला स्टार्च वगैरे असेल तो निघून जाईल. आणि ते पोटॅटो चिप्स करण्यासाठी मी इथे मिठाचं एक द्रावण करत आहे. अगदी कॉन्सन्ट्रेट असं द्रावण करायचं आहे. 2 चमचे मीठ आणि 1 पाव पेला पाणी घालून असं कॉन्सन्ट्रेट असं हे मिश्रण करून बाजूला ठेवूया. तर ह्यात आपण पोटॅटोने फणसाच्या चिप्स आपण तळायला घेऊया. तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये हे आपण गऱ्याचे तुकडे घालून घेऊया. अगदी 5 मिनटं तरी लागतात हे गरे तळायला. गरे जसे तळले जातात तसे ते हलके होतात. जसे चिप्स हलके असतात तसे अगदी लाईटवेट होतात. म्हणजे आपल्याला समजू शकतं की आता हे गरे तळून झालेले आहेत. तर एक बॅच तळायला जवळजवळ 5 मिनटं लागतात आणि हलकासा त्याचा रंग पण बदलला जातो. आता हे गरे जे तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि नंतर त्याच्यावरती ते गरम असतेवेळीच आपण जे मिठाचं द्रावण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. ते मी ते दुसरी बॅच पण घालून घेतलेली आहे, ते पण मी मध्ये मध्ये हलवत राहणार आहे. ही पहिली बॅच तुम्हाला तोडून दाखवते. बघा कसे छान गरे एकदम कुरकुरीत झालेले आहेत, छान तळले गेलेले आहेत.
तर त्याच्यावरती अगदी अर्धा चमचा हे मिठाचे द्रावण घेऊन मी व्यवस्थित हलवून घेणार आहे, म्हणजे त्या चिप्सना व्यवस्थित मीठ लागतं. अशा आता दुसरी पण माझी बॅच इथे तळून झालेली आहे, त्याच्यावरती पण हे मिठाचं द्रावण मी स्प्रिंकल करून घेते. पण हे जे आपण चिप्स बनवतो आहे याचं शेल्फ लाईफ कमी असतं, 1-8 दिवसामध्ये ते तुम्हाला संपवायला पाहिजे, नाहीतर ते नरम पडतात. आणि जर तुम्हाला महिनाभर टिकवायचं असेल तर ते गरे वाळवून नंतर कापून ते तळून घ्या, छान चिप्स तयार होतात. आता आपण फणसाची भाजी करायला जाऊया. तर इथे मी जे गरे कापून ठेवले होते आणि बिया पण कापून ठेवलेलं, तर त्या स्वच्छ मी धुवून घेते आणि त्यातलं पाणी मी निथळून इथे तयार करून ठेवले. तर ही भाजी पण पटकन अशी तयार होते आणि अतिशय अशी अप्रतिम अशी भाजी तयार होते, स्वादिष्ट भाजी तयार होते. तर त्याच कढईमध्ये उरलेले तेल होतं, त्याच्यामध्ये मी ही भाजी तयार करून घेते आणि ही भाजी पण झटपट तयार होते. तर भाजीमध्ये फोडणीसाठी मी इथे राई, हिंग आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या कापून घातलेल्या आहेत, हिरवी मिरची कापून घातलेली आहे आणि हिरवागार असा ताजा अगदी झाडावरचा काढून आणलेला कढीपत्ता मी इथे फोडणीत घातलेला आहे. त्याशिवाय आपल्याला एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून. कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालतो. कांदा घातला तर तो व्यवस्थित परतवून घ्या, त्याचा कच्चेपणा जाईल असा. इथे फोडणीचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे, लसूण छान भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये हे जे चिरलेले गरे आहेत ते आपण घालून घेऊया. त्याच्यामध्ये इतर कोणतेही मसाले जाणार नाही आहेत. अगदी सरळ सोपी अशी भाजी, स्वादिष्ट अशी भाजी आपल्याला इथे तयार करायची आहे आणि ही भाजी पण झटपट तयार होते. त्याच्यामध्ये आत्ता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि पाव चमचा हळद घालून घेऊया. मिरची आहे म्हणजे हळद तर येणारच. आणि परत एकदा ढवळून घेऊया आणि ही भाजी आपल्याला 10 मिनटं तरी वाफेवर शिजवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये ज्या आठवड्या आहेत त्या छान शिजल्या पाहिजे, अदरवाईज गरे हे पटकन शिजले जातात. त्याच्यामध्ये मी शिजत ठेवते वेळी थोडंसं पाणी घालून घेते आणि झाकणावर पाणी ठेवून मी वाफ काढून घेणार आहे. तर तुम्हाला अशाच माझ्या सरळ सोप्या रेसिपीसाठी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी तुम्ही रेखाच मराठी किचनला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान अशी भाजी तयार होते. 5 मिनटं झालेली आहेत, आपण बघूया. छान भाजी मोकळी झालेली आहे, पण अजून त्यातल्या बिया ज्या आहेत त्या कडक आहेत, शिजलेल्या नाही आहेत. त्यामुळे मी अजून हे 5 मिनटं परत झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. 5 मिनटानंतर आपण बघूया. भाजीतलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे. भाजी छान कोरडी तयार झालेली आहे. त्यातल्या बिया पण छान मऊसूत शिजलेल्या आहेत. आता वरनं याच्यावरती ओलं खोबरं आणि भरपूर सगळी कोथिंबीर आपण घालून घेऊया. परत एकदा छान ढवळून घेऊया. अशी छान अशी सुंदर चवीची अशी मोकळी अशी फणसाच्या गऱ्याची इथे भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि भाजी सर्व करत आहे. मला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर मी माझ्या आजच्या रात्रीच्या मेन्यूमध्ये कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी आणि गरमागरम नाचणीच्या भाकऱ्या असा गावरान असा मेन्यू केलेला आहे आणि सोबत मी जो कच्च्या कैरीचा चुंदा केला होता झटपट होणारा तो सोबत वाढलेला आहे. तर तुम्हाला हा मेन्यू कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट्स करून कळवा. अशा प्रकारे आज या 2 रेसिपीज आपल्या तयार झालेल्या आहेत. गऱ्याचे चिप्स आणि गऱ्याची सात्विक अशी भाजी. धन्यवाद.